2016ला गुड बॉय म्हणत काल रात्रभर मुंबईसह देशभरात 2017चं धूमधडाक्यात स्वागत करण्यात आलं। मुंबईतल्या CST मरीन लाईन्स सी फेसवर मुंबईकरांनी मोठी गर्दी केली। रात्री 12 नंतर आतषबाजी करण्यात आली। लोकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या। 2016चा शेवटचा क्षण लोकांनी कॅमेऱ्यात कैद केला। रस्त्यावरील विविध खाद्यपदार्थाचा स्वाद घेत तरुणाईनं जल्लोष केला। पहाटे 5 पर्यंत हॉटेल्स सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती। नवीन वर्षाच्या निमित्तानं सिद्धिविनायकाचा आशीर्वाद घेण्यासाठी देखील अनेकांनी गर्दी केली होती। सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेऊन नव्या वर्षाची नव्या कल्पना देवाच्या समोर मांडल्या, प्रार्थना केली आणि मोठी गर्दी सिद्धिविनायकाच्या मंदिरात पाहायला मिळाली। नववर्षाच्या सुरुवातीला सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर तिकडे दिल्ली, कोलकाता, भोपाळ आणि पुण्यातली नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आलं। शहर आणि सोसायट्यांमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। रात्रभर नाचत गात 2017चं स्वागत करण्यात आलं। न्यू इयर सेलिब्रेशनसाठी सगळ्या महागडे आणि वर्दळीचं आणि पर्यटकांचं आवडतं ठिकाण म्हणजे गोवा। रात्रभर गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी 2016ला अलविदा करत 2017चं मोठ्या उत्साहात स्वागत केलं। पबमध्ये तरुणाई थिरकली। मोठ्या प्रमाणावर विदेशी पर्यटकांनी देखील गोव्यात हजेरी लावली आहे। जगभरात नव्या वर्षाचं हे सगळं अशा पद्धतीने स्वागत केलं जात असताना नववर्षाच्या पूर्वसंध्येला आपल्या राज्यातल्या प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांनी आशीर्वादासाठी तुफान गर्दी केली। शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी राज्य परराज्यातून आलेल्या भाविकांनी दर्शनासाठी तुफान गर्दी केली होती। त्यामुळे नोटाबंदीतही शिर्डीच्या व्यापाऱ्यांची चांदी झाली आहे। विशेष म्हणजे छत्तीसगडच्या एका भक्तानं साईंच्या चरणी 35 लाखाचं सोन्याचं ताट बाबांच्या आरतीसाठी अर्पण केलंय। याचं वजन 1 किलो 200 ग्रॅम आहे। सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाची सुरुवात करताना देवीचं दर्शन घेण्यासाठी राज्यातील भाविक कोल्हापुरात दाखल झाले। कोल्हापुरातल्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या भाविकांचा लोंढा पाहायला मिळाला। नव्या वर्षाची सुरुवात देवीच्या आशीर्वादानं व्हावी अशी लोकांची भावना आहे। आजपासून तुम्हाला ATM मधून 2,500 ऐवजी 4,500 रुपये काढता येणार आहेत। नोटाबंदीच्या घोषणेनंतर ATM मधून पैसे काढण्यावर मर्यादा घालण्यात आली होती। मात्र नवीन वर्षात ही मर्यादा काही प्रमाणात शिथिल करण्यात आली आहे। दरम्यान आठवड्याला बँक खात्यातून 24,000 रुपये काढण्याची मर्यादा मात्र कायम ठेवण्यात आली आहे। RBIच्या परिपत्रकानुसार 1 जानेवारीपासून हा नवा नियम लागू होणार आहे। देशभरात नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सेलिब्रेशनचा मूड असताना ठिकठिकाणी जंगी पार्ट्या पार पडत असताना अभिनेता सयाजी शिंदे यांनी सामाजिक बांधिलकी जपत नव्या वर्षाचं अनोख्या पद्धतीनं स्वागत केलं। माण तालुक्यातल्या दिवडी गावात वृक्ष संवर्धन करत अनोख्या पद्धतीनं त्यांनी नव्या वर्षाचं स्वागत केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो 3 प्रकल्पासाठी आरे कॉलनीतल्या कारशेडच्या 33 हेक्टर जागेला मंजुरी दिली आहे। त्यामुळे शिवसेनेच्या विरोधाला न जुमानता मेट्रो कारशेड आरेत होणार हे नक्की झालंय। मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच मेट्रो 3 साठी आवश्यक जागा त्वरित हस्तांतरित करण्याचे आदेश
मुंबई महानगरपालिकेला दिले। त्यानंतर आता कारशेडच्या आरेतील जागेची मंजुरी दिल्यानं शिवसेनेला दुहेरी धक्का दिला।